आदरणीय उपस्थित मान्यवर, आपल्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ मंडळी, मित्रपरिवार आणि खास करून आमचे दादा, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. कारण आज आमच्या दादांचा 75वा वाढदिवस आहे. अशी व्यक्ती जिने आयुष्यात कधी मागे वळून पाहिले नाही. 75 वर्षांचा हा प्रवास म्हणजे अनुभव, प्रेम, संघर्ष, त्याग आणि कुटुंबासाठी केलेल्या कष्टाची सुंदर कहाणी. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आमच्या दादांचा जन्म 1 जून 1951 साली झाला. कासारसाई गावामध्ये त्यांचा जन्म झाला. अगदी साध्या घरात त्यांचा जन्म झाला. अवघ्या 13 वर्षांचे असताना त्यांनी मुंबईत प्रवेश केला. मुंबईमध्ये बहिणीकडे राहून त्यांनी नोकरी करण्यास ठरवले. तिथे गोदीमध्ये ते कामाला होते. पण ते म्हणतात ना, जिद्दीने केलेल्या कामाचे फळ आपल्याला मिळतंच. कामातील प्रामाणिकपणा पसंत पडल्यामुळे त्यांची पईसाहेबांनी बेलापूरमध्ये नोकरी लावण्यास ठरवले. तिथून पुढे त्यांचा नोकरीचा प्रवास सुरू झाला. आणि मग 10 मे 1970 मध्ये त्यांची लग्नाची गाठ सत्यभामा यांच्याशी बांधली गेली. शून्यातून त्यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली. आणि बघता बघता त्यांच्या संसारात 4 सुंदर लक्ष्मी आणि 1 बालकृष्ण जन्माला आले. चला तर मग आपण पुन्हा एकदा त्यांची लग्नसराई बघूया. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. या गोदांड्यावर ना बोलतय नवरा कुणाचा येतो. त्यांच्या करवल्या नाजूक साजूक. त्या नेसल्या पैठणी साऱ्या. त्यांच्या डोई मंदी सायलीच्या गोयेन्या. श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं. बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणी थेउरं. शुभमंगल सावधान. सावधान शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. शुभमंगल. मेंदी रंगली ग गौर पूजली ग. शुभ मुहूर्ताची सराई वाजली ग. हिरव्या चुड्यात भरसरी शालूत गोड गोजी नवरी सजली ग. बँड बाजा वरात घोडा घेऊन या नवरोजे. लगीन घटिका सवली बारी तळाह लगीन. त्यांना राजकारणाची देखील आवड होती. त्यांनी 1983 साली ग्रामपंचायतमध्ये निवडून येऊन स्वतःला सिद्ध केले की आपण राजकारणाच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे. तसेच ते ऐरोली रहिवासी सेवा संघमध्ये ते अध्यक्ष देखील होते. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 2000 आणि 2005 साली ते नगरसेवकपदी निवडून आले. खूप यशस्वी नगरसेवक त्यांच्यासमोर असून देखील त्यांनी जिद्द व मेहनतीने उभे राहून तेही निवडणूक जिंकून आले. त्यांना खूप उत्कृष्ट पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी केवळ पद सांभाळलं नाही तर लोकांचा विश्वास जिंकला. दादांबद्दल काय म्हणावं? एक संघर्षमय, प्रेरणादायी आणि एक माणुसकी जपणारं व्यक्तिमत्व. दादा म्हणजे घराचा आधारस्तंभ, ज्यांनी आयुष्यभर स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून आमच्या आनंदासाठी, शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत घेतली.
त्यांच्या कष्टामुळेच आज आम्ही आत्मविश्वासाने उभे आहोत. लहानपणी आम्हाला चालायला शिकवणारे हात, पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवणारे शब्द आणि प्रत्येक संकटात मी आहे ना असं सांगणारा विश्वास म्हणजे दादा. तुमचं प्रेम कधी शब्दात व्यक्त झालं नाही, पण प्रत्येक कृतीतून ते जाणवलं. त्याची शिस्त, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि माणुसकी आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. कष्ट, जिद्द आणि समाजसेवेची भावना याच्या बळावर त्यांनी एक मोठं साम्राज्य उभं केलं. त्यांनी आम्हाला शिकवलं की यश हे एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी संघर्ष, संयम आणि मेहनत आवश्यक असते. त्यांच्या नेतृत्वातून आम्हाला प्रामाणिकपणा, धैर्य आणि लोकांसाठी सदैव उभा राहण्याची प्रेरणा मिळाली. चला तर मग आपण सर्वजण मिळून दादांना 75व्या वाढदिवसाच्या आभाळाभर शुभेच्छा देऊया. तूने तो हर खुशी दे दी, मेरे मालिक करम तुम्हारा है, मेरे मालिक करम तुम्हारा है. कितना पागल ये दिल हमारा है, हम तो एक दूसरे पे मर